हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 24वा दिवस आहे. ओके, सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 24. तर मी 23 डेजमध्ये खूप महत्त्वाचे लेसन्स त्याच्यावर डिस्कशन केलं, खूप महत्त्वाचे लेसन्स मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो तुम्ही जर ते 23 डेजचे लेसन्स अजून सुद्धा पाहिले नसतील तर मी कमेंट बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक जे येते मेन्शन केलेली आहे. लिंकवरती क्लिक करा व 23 डेजचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकताय. ओके, सो आपण 23 डेजमध्ये जे काही शिकलो आतापर्यंत त्याच्या बेसिसवरती मी आज हा कॉन्व्हर्सेशनचा सेशन जो येतो अरेंज केला आहे. आज आपण कॉन्व्हर्सेशन करणार आहोत. ओके, आज आपण कम्युनिकेट करणार आहोत. जे काही आपण शिकलो ते दैनंदिन जीवनामध्ये, ते डेली यूजमध्ये कसं यूज करायचं ही आज आपण पाहणार आहोत. सो आजचा हा लेसन तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. बिकॉज तुम्ही जे 23 डेजमध्ये शिकलेले आहात ते आज तुम्हाला यूज करायचं आहे. आणि मी तुम्हाला आज तेच दाखवणार आहे की जे काही तुम्ही शिकलात ना आत्तापर्यंत त्या शिकलेल्या गोष्टी आपल्या डेली प्रॅक्टिसमध्ये, डेली कम्युनिकेशनमध्ये कशा यूज करायच्या ते. ओके, सो मी इथे 3 टाईप्सच्या सिच्युएशन्स घेतलेल्या आहेत. सो फर्स्ट सिच्युएशन एका शॉप मधली आहे की तुम्ही काहीतरी खरेदी करायला गेलेले आहात. सेकंड सिच्युएशन जी आहे ती रेस्टॉरंट मधली सिच्युएशन आहे. अँड दी थर्ड सिच्युएशन जी आहे ती आहे फोन कॉलवरती कसं बोलायचं ते. ओके, सो आपण तिन्ही सिच्युएशन्सचे कम्युनिकेशन कन्व्हर्सेशन जे ते पाहणार आहोत. ओके, तुम्हाला आज काय करायचं आहे बघा, ईच सेंटेन्स लक्षपूर्वक ऐकायचा आहे. ठीक आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अगदी एकदम स्टार्टिंग पासून, बिगिनिंग पासून ते एंड पर्यंत पाहायचा आहे. बिकॉज बघा, ईच सेंटेन्स जे आहे ते आपल्या डेली यूज मधलं आहे. आपण रोज, ठीक आहे, आपण रोज डेली लाईफमध्ये हे अशा प्रकारचे सेंटेन्सेस खूप जास्त यूज करत असतो. फाईन, सो लेट्स स्टार्ट दी लेसन. तुम्हाला माझ्या मागं जे ते रिपीट करायचे आहेत सेंटेन्सेस. तुम्ही जर माझ्या मागं रिपीट केले सेंटेन्सेस तर त्याचा तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. सो आपण आता स्टार्ट करूयात. आय वॉन्ट अ शर्ट, मला शर्ट हवा आहे. आता बघा, एक सिच्युएशन आपण घेऊयात की तुम्ही एका शॉपमध्ये गेलेले आहात आणि ते शॉप जे आहे ते कपड्यांचं शॉप आहे. ठीक आहे, तिथं क्लोथ्स मिळतात, तिथं शर्ट किंवा इतर कपडे जे आहेत ते तिथे मिळतात. ओके, सो तुम्ही त्या शॉपमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेले आहात आणि तुम्ही तिथे दुकानदाराला काय सांगितलं, आय वॉन्ट अ शर्ट. काय म्हटलं तुम्ही, आय वॉन्ट अ शर्ट, मला शर्ट हवा आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, त्या दुकानदाराने तुम्हाला काही शर्ट्स दाखवले. फाईन, त्या दुकानदाराने तुम्हाला काही शर्ट्स दाखवले. त्या शर्ट्स पैकी एक शर्ट तुम्हाला खूप आवडला. ओके, एक शर्ट तुम्हाला आवडला आणि तुम्ही त्या दुकानदाराला तेच सांगताय काय की मला हा शर्ट आवडला. ओके, मला हा शर्ट आवडला. कसं म्हणणार, आय लाईक दिस शर्ट, आय लाईक दिस शर्ट, मला हा शर्ट आवडला. लक्षात ठेवा, तुम्हाला माझ्या मागं जे ते रिपीट करायचं आहे. आणि हे सेंटेन्सेस आपण डेली यूजमध्ये खूप जास्त यूज करतो. आपण या सेंटेन्सेसला दररोजच्या जीवनामध्ये सतत यूज करत असतो. सो सेंटेन्सेस जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. फाईन, नेक्स्ट सेंटेन्स आपलं, हाऊ मच इज दिस शर्ट, हाऊ मच इज दिस शर्ट. आता बघा, तुम्हाला शर्ट आवडला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तो शर्ट जो आहे ते विकत घेणार. पण विकत घेण्याच्या आधी तुम्ही किंमत तरी विचारणार ना त्या गोष्टीची. ओके, त्या शर्टची तुम्ही किंमत विचारणार आहात. मग कसं म्हणणार तुम्ही, हाऊ मच इज दिस शर्ट, या शर्टची काय किंमत आहे, हा शर्ट कितीला आहे. ओके, तर हा शर्ट कितीला आहे असं जर म्हणायचं असेल तर हाऊ मच इज दिस शर्ट. फाईन, आता शर्टच नाही, कुठलीही वस्तू असू द्या. तुम्ही सपोज एखादा मोबाईल घ्यायला गेलात किंवा एखादा चार्जर घ्यायला गेलात किंवा कोणतीही वस्तू, त्याची तुम्हाला किंमत विचारायची. हाऊ मच इज दिस बोला आणि त्याच्या पुढे ती वस्तू जे आहे ते मेन्शन करा. हाऊ मच इज दिस चार्जर, हा चार्जर कितीला आहे. हाऊ मच इज दिस मोबाईल, हा फोन किंवा हा मोबाईल कितीला आहे. समजते. पुढचं सेंटेन्स, दिस शर्ट इज एक्सपेन्सिव्ह. आता बघा, सपोज असं झालं की तुम्ही त्याला किंमत विचारली आणि किंमत विचारल्याच्या नंतर त्याने खूप किंमत सांगितली. ठीक आहे, शर्टची किंमत खूपच जास्त सांगितली. मग तुम्ही म्हणणार काय की हा शर्ट महाग आहे, हा शर्ट महाग आहे.
दिस शर्ट इज एक्सपेन्सिव्ह. दिस शर्ट इज एक्सपेन्सिव्ह. हा शर्ट महाग आहे. ओके. आणि समजा तो शर्ट जर परवडणारा असेल, ठीक आहे, महाग नाहीये, तो स्वस्त आहे, परवडण्याजोगा आहे तो शर्ट, तुम्ही काय म्हणणार? दिस शर्ट इज अफोर्डेबल. दिस शर्ट इज अफोर्डेबल. हा शर्ट परवडण्याजोगा आहे, हा शर्ट स्वस्त आहे किंवा परवडणारा आहे. ओके. पुढे आता बघा, तो शर्ट परवडणारा आहे म्हटल्यावर तुम्ही काय करणार? तो शर्ट आधी ट्राय करणार, बरोबर ना? तो शर्ट तुम्ही काय करणार? तर ट्राय करणार, जेणेकरून तुम्हाला हे कळेल की तो शर्ट तुम्हाला फिट बसतोय की नाही ते. ओके. सो बघा, आता तुम्ही ट्राय केला शर्ट आणि ट्राय केल्याच्या नंतर तो शर्ट तुम्हाला एकदम फिट बसला, एकदम व्यवस्थित बसला. तुम्ही काय म्हणणार? दिस शर्ट फिट्स मी. दिस शर्ट फिट्स मी म्हणजेच हा शर्ट मला बरोबर बसतो. ठीक आहे, हा शर्ट जो आहे तो मला बरोबर जे ते बसतोय. ओके. पुढे आता समजा असं झालं की तो शर्ट ट्राय केल्याच्या नंतर, ओके, तो शर्ट ट्राय केल्याच्या नंतर तो तुम्हाला फिट बसलाच नाही, तो शर्ट तुम्हाला छोटा होतोय, लहान होतोय, मग तुम्ही काय करणार? मोठी साईज मागणार ना. ठीक आहे, तुम्ही काय म्हणणार त्याला? तर या शर्ट मध्ये मोठी साईज द्या. मग कसं म्हणायचं? डू यू हॅव अ बिगर साईज? डू यू हॅव अ बिगर साईज? तुमच्याकडे थोडी मोठी साईज आहे का शर्टची? ओके, तुमच्याकडे शर्टची थोडी मोठी साईज आहे का? आणि समजा असं झालं की तुम्ही जो शर्ट ट्राय केला तो शर्ट तुम्हाला मोठा होतोय, ठीक आहे, खूपच मोठा होतो शर्ट तो, मग तुम्ही काय करणार? लहान साईज मागणार, बरोबर, छोटी साईज मागणार. मग कसं म्हणणार तुम्ही? डू यू हॅव अ स्मॉलर साईज? डू यू हॅव अ स्मॉलर साईज? तुमच्याकडे लहान साईज आहे का? समजताय मी काय म्हणतोय ते? तुमच्याकडे लहान साईज आहे का? फाईन. पुढे आता समजा असं झालं की तुम्हाला असं वाटलं तुमच्या मनाला की याच शर्टमध्ये थोडा डिफरंट जर कलर ट्राय केला तर चांगलं होईल. ओके, शर्ट तर चांगलाच आहे, पण अजून थोडासा एखादा वेगळा कलर ट्राय करण्यामध्ये काय हरकत आहे? आणि तुम्ही त्याला तेच विचारताय काय की तुमच्याकडे दुसरा एखादा कलर आहे का? जसं म्हणणार, डू यू हॅव अनादर कलर? डू यू हॅव अनादर कलर? तुमच्याकडे दुसरा एखादा कलर आहे का? फाईन. पुढे आता बघा, त्याने दाखवलं तुम्हाला एखादा दुसरा कलर आणि तो कलर तुम्हाला आवडला. ओके, तुम्ही काय म्हणणार? हा कलर मला आवडला. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? आय लाईक दिस कलर. आय लाईक दिस कलर म्हणजेच काय? तर मला हा कलर आवडला. ओके. नेक्स्ट सेंटेन्स आपलं. आता सपोज बघा, इन केस असं झालं की तुम्हाला तो कलर आवडला नाही, जो कलर दाखवलाय तो कलर तुम्हाला आवडलाच नाही. मग कलर जर आवडला नसेल तर कसं सांगणार ते? आय डोंट लाईक दॅट कलर. आय डोंट लाईक दॅट कलर. याचा अर्थ आहे की मला तो कलर आवडला नाही, मला तो कलर आवडला नाही. पुढचं नेक्स्ट सेंटेन्स. आता बघा, सपोज असं झालं की एखादा कलर तुम्ही पाहिला त्या डेस्कवरती, एखादा शर्ट जे ते ठेवलेला आहे आणि तो कलर तुम्हाला जे ते थोडासा अट्रॅक्टिव्ह वाटला, पण तुम्हाला हेच समजत नाही की तो कलर कोणता आहे. ओके, नेमकं तुम्हाला तो कलरच समजत नाही की कोणता आहे, पण अट्रॅक्टिव्ह वाटतोय. मग तुम्ही त्याला विचारणार काय? विचारणार तुम्ही की व्हॉट कलर इज दिस? व्हॉट कलर इज दिस म्हणजेच काय? तर हा कोणता कलर आहे? बघा, तुम्हाला जर विचारायचं एखाद्याला की हा कोणता कलर आहे, काय म्हणणार तुम्ही? व्हॉट कलर इज दिस? हा कोणता कलर आहे? फाईन. आता पुढे बघा, तो कलर पण तुम्हाला आवडला आणि एक शर्ट पण तुम्हाला आवडला. मग अगेन तुम्ही काय करताय? परत तुम्ही किंमत विचारताय त्या शर्टची. कसं म्हणणार तुम्ही? अजून थोड्याशा वेगळ्या वे मध्ये. हाऊ मच इज दिस? ओके, हाऊ मच इज दिस म्हणजेच काय? तर याची काय किंमत आहे? याची काय किंमत आहे? आणि समजा आता बघा, तुम्ही एक शर्ट नाही घेतला, तुम्ही जास्त शर्ट्स घेतले. ओके, तुम्ही जास्त शर्ट्स घेतले. इथं आपण काय चर्चा करत होतो? एका शर्ट बद्दल आपण चर्चा करत होतो. तर तुम्ही एक शर्ट नाही घेतला, तुम्ही जास्त शर्ट्स घेतले. ठीक आहे, जास्त म्हणजे काय? तर 2 किंवा
त्याच्यापेक्षा जास्त शर्ट्स. तर त्या केसमध्ये तुम्ही किंमत कशी विचारणार, तर हाऊ मच आर दीज, हाऊ मच आर दीज, म्हणजेच या सर्व शर्ट्सची किंवा या सर्व गोष्टींची काय किंमत आहे. बघा, एकच वस्तू घेतली असेल, एकच शर्ट किंवा कोणती एकच वस्तू घेतली असेल आणि मग तुम्ही किंमत विचारताय, मग तुम्ही काय म्हणणार, हाऊ मच इज दिस, हाऊ मच इज दिस. आणि तुम्ही जास्त गोष्टी घेतल्यात, जास्त म्हणजे किती, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त, मग तुम्ही काय म्हणणार, हाऊ मच आर दीज, हाऊ मच आर दीज, म्हणजेच या सर्व गोष्टींची, या सर्व वस्तूंची किंवा सर्व शर्ट्सची काय किंमत आहे. फाईन. पुढे, शो मी दॅट प्लीज. आता बघा, समजा असं झालं की तुम्ही तो शर्ट वगैरे फायनलाइज करणारच आहात, पण बघा ना, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एखादी अजून एक नवीन गोष्ट दिसते, बरोबर. तसंच तुम्हाला एखादा दुसरा एक शर्ट दिसला आणि तो सुद्धा अट्रॅक्टिव्ह आहे, तो तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटतोय शर्ट, तर तुम्ही काय म्हणणार, शो मी दॅट प्लीज. काय म्हणणार तुम्ही, शो मी दॅट प्लीज, म्हणजेच काय, तर कृपया, प्लीज मला तो शर्ट जो आहे तो दाखवा. ओके, समजतं मी काय म्हणतोय ते. आता बघा, असं झालं, सपोज तुम्हाला अजून एखादी डिझाईन ट्राय करायची, ठीक आहे, तुम्हाला कलर आवडला शर्टचा, तुम्हाला फॅब्रिक आवडलं शर्टचं, बट तुमचं असं म्हणणं आहे की अजून एखादी नवीन डिझाईन आहे का त्या शर्टमध्ये, ठीक आहे, त्या शर्टमध्ये अजून एखादी डिझाईन आहे का नवीन. मग काय म्हणणार तुम्ही, इज देअर अनादर डिझाईन, इज देअर अनादर डिझाईन, म्हणजेच काय, तर दुसरी एखादी डिझाईन आहे का, ठीक आहे, अजून एखादी वेगळी डिझाईन आहे का. फाईन. आता बघा, तुम्ही घेतले शर्ट्स वगैरे जे काय आहे ते, मग आता तुम्ही पेमेंट करायला जाणार, बरोबर. सो आता तुम्ही विचारताय काय, की माझ्याकडे कॅश नाही आहेत, तर मी UPI ने पेमेंट करू का. कसं म्हणणार, कॅन आय पे बाय UPI, कॅन आय पे बाय UPI, मी UPI ने पेमेंट करू शकतो का. आता तो व्यक्ती हो बोलला आणि तुम्ही स्कॅन करून पेमेंट करताय, तर तुम्हाला असं दिसतंय की तुमचा UPIचा म्हणजे तुमच्या बँकेचा सर्व्हर जो आहे तो डाऊन आहे. ओके, आता सर्व्हर डाऊन आहे, मग तुम्ही काय करणार, कार्ड असेल तर कार्डने सुद्धा पे करू शकताय. तुम्ही आधी विचारणार की मी कार्डने पेमेंट करू शकतो का. फाईन. कसं म्हणणार, कॅन आय पे बाय कार्ड, कॅन आय पे बाय कार्ड, मी कार्डने पेमेंट करू शकतो का. फाईन. पुढे, आता बघा, सपोज आता तुम्ही पेमेंट करणारच आहात, पण डोक्यात असं आलं की अरे थोडा डिस्काउंट तरी मागून बघूया, दिला तर दिला डिस्काउंट. आता डिस्काउंट मागायचा आहे, कसा डिस्काउंट मागणार तुम्ही, कॅन यू गिव्ह मी अ डिस्काउंट, कॅन यू गिव्ह मी अ डिस्काउंट, म्हणजेच काय, तर तुम्ही मला डिस्काउंट देऊ शकता का, तुम्ही मला डिस्काउंट देऊ शकता का. ठीक आहे, डिस्काउंट मागायचा आहे, तर हे असं सेंटेन्स बोला. पुढे, कॅन यू रिड्यूस द प्राइस, कॅन यू रिड्यूस द प्राइस. आता तुम्हाला त्याला असं म्हणायचंय की थोडं कमी करू शकता का किंमत. काय म्हणणार तुम्ही, कॅन यू रिड्यूस द प्राइस, किंमत थोडी कमी करू शकता का. ओके, आता बघा, आता तुम्ही पेमेंट जे ते केलं, ठीक आहे, सपोज तुम्ही पेमेंट केलं आणि तुम्हाला सांगायचंय की पेमेंट जे ते झालेलं आहे. कसं म्हणणार, द पेमेंट इज डन, द पेमेंट इज डन, पेमेंट झालेलं आहे. ओके, पेमेंट केलं आहे. फाईन. आता तुम्ही बिल मागताय, तुम्ही त्याला विचारत आहे की बिल रेडी आहे का, इज दी बिल रेडी, इज दी बिल रेडी, बिल तयार आहे का, बिल रेडी आहे का. ओके, आणि आता तुम्ही बिल मागताय त्याला काय, तर मला बिल द्या. कसं म्हणणार, गिव्ह मी दी बिल प्लीज, गिव्ह मी दी बिल प्लीज, प्लीज मला बिल द्या. ओके, सो हे अशा प्रकारे तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही शॉपिंग करायला जाताल, एखाद्या शॉपमध्ये जाताल तुम्ही. बघा, लक्षात ठेवा, इथं आपण शर्ट बद्दल बोललो, पण तुम्ही शर्टला रिप्लेस करून दुसरी कोणतीही गोष्ट तिथे मेन्शन करू शकताय. समजते मी काय म्हणतोय, मोबाईल म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी, कोणतीही वस्तू तुम्ही रिप्लेस करू शकता शर्टने. ओके, सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारे असणार आहे. फाईन. सो आता आपण पुढे जाऊयात. आपली आता दुसरी सिच्युएशन. आता समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात,
आता आपण रेस्टॉरंटचं कॉन्व्हर्सेशन पाहणार आहोत. रेस्टॉरंटमध्ये इंग्लिशमध्ये कसं कम्युनिकेट करायचं हे पाहणार आहे आता आपण. आता बघा, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिथल्या मॅनेजरला तुम्ही म्हणताय काय, तर मला एक टेबल हवा आहे. ठीक आहे, मला टेबल हवा आहे. कसं म्हणणार? आय वॉन्ट अ टेबल. आय वॉन्ट अ टेबल. मला टेबल हवा आहे. फाईन. सपोज आता तुम्हाला हे विचारायचं आहे की टेबल अवेलेबल आहे का. ठीक आहे, आता तुम्ही डायरेक्ट आय वॉन्ट अ टेबल न म्हणता त्याला आधी विचारताय की टेबल अवेलेबल आहे का. मग कसं म्हणणार? डू यू हॅव अ टेबल अवेलेबल. डू यू हॅव अ टेबल अवेलेबल म्हणजेच तुमच्याकडं टेबल अवेलेबल आहे का, म्हणजेच बसण्यासाठी सीट वगैरे तुमच्याकडे अवेलेबल आहे का. फाईन. आता तो व्यक्ती विचारणार काय, तर किती लोक आहात तुम्ही, बरोबर ना. टेबल अवेलेबल करून द्यायचं आहे, तर तो आधी किती लोक आहात हे जाणून घेणार. मग त्याने तुम्हाला विचारलं की तुम्ही किती लोक आहात. ओके, हाऊ मेनी पीपल आर यू. आता तुम्ही मग उत्तर देताय काय, देर आर 2 ऑफ अस. देर आर 2 ऑफ अस. आम्ही दोघे जण आहोत. ओके, आम्ही दोघे जण आहोत. देर आर 2 ऑफ अस. पुढे, इज दिस टेबल फ्री. आता बघा, सपोज असं झालं की तुम्हाला एक टेबल दिसला जो की मोकळा दिसतोय, तर तुम्ही आधी कन्फर्म करून घेणार की हा मोकळा आहे का टेबल, बरोबर. मग कसं म्हणणार? इज दिस टेबल फ्री. इज दिस टेबल फ्री. हा टेबल मोकळा आहे का. ओके. पुढे आता समजा आता असं झालं की तुम्हाला एक टेबल दिसतोय आणि त्या टेबलवरती काहीतरी ठेवलेलं आहे, पण सीट्स तर मोकळ्या आहेत. ओके, तुम्ही आधी हे विचारणार की तेथे कोणी बसलंय का. ओके, त्या टेबलवरती किंवा तेथे कोणी बसलं आहे का. कसं म्हणणार? इज एनीवन सिटिंग देअर. इज एनीवन सिटिंग देअर म्हणजेच तेथे कोणी बसलं आहे का. फाईन. पुढे, आता तुम्ही सपोज टेबलवरती बसलात. आता टेबलवरती बसल्यावरती आपण मेन्यू मागणार, बरोबर ना. मेन्यू कुठे आहे, मेन्यू काय आहे हे तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. मग कसं म्हणणार? वेअर इज दी मेन्यू. वेअर इज दी मेन्यू. मेन्यू कोठे आहे. मेन्यू कोठे आहे. फाईन. पुढे, शो मी दी मेन्यू प्लीज. आता हेच वेगळ्या प्रकारे कसं म्हणणार, तर प्लीज मला मेन्यू दाखवा. शो मी दी मेन्यू प्लीज. प्लीज मला मेन्यू दाखवा. ओके. आता तुम्ही मेन्यू वगैरे पाहिला, पण मेन्यू पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, काय ऑर्डर करू, काय घेऊ हेच तुम्हाला समजत नाहीये. मग तुम्ही त्या व्यक्तीला रेकमेंडेशन मागताय, तिथल्या वेटरला किंवा तिथल्या एका व्यक्तीला तुम्ही रेकमेंडेशन मागताय की मी काय ऑर्डर करू, तुम्ही काय रेकमेंड करता. कसं म्हणणार? व्हॉट डू यू रेकमेंड. व्हॉट डू यू रेकमेंड. तुम्ही काय रेकमेंड करता, तुम्ही काय सुचवता. सपोज जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने विचारलं की तुमच्या रेस्टॉरंटमधली बेस्ट डिश जे आहे ते मला सुचवा, तुम्ही काय सुचवता, तुम्ही काय सुचवता. व्हॉट डू यू रेकमेंड. फाईन. पुढे, डू यू हॅव व्हेजिटेरियन फूड. डू यू हॅव व्हेजिटेरियन फूड. आता तुम्हाला सपोज हे विचारायचं की तुमच्याकडे व्हेजिटेरियन फूड आहे का. कसं म्हणणार? तर डू यू हॅव व्हेजिटेरियन फूड. तुमच्याकडे व्हेजिटेरियन फूड आहे का. आता समजा तुम्हाला विचारायचंय की तुमच्याकडे पिझ्झा आहे का. तुमच्याकडे पिझ्झा आहे का. कसं म्हणणार? डू यू हॅव पिझ्झा. डू यू हॅव पिझ्झा. ओके. आता बघा, असं नाही की फक्त पिझ्झासाठीच विचारायचं असेल तर हे यूज करायचं. तुम्ही तेथे कोणतीही डिश जे ते मेन्शन करू शकताय. वॉट एव्हर. जर तुम्हाला बर्गर म्हणायचंय तर बर्गर सुद्धा यूज करू शकता. डू यू हॅव बर्गर. फाईन. नेक्स्ट, आता सपोज तुम्ही काही डिशेस जे ते सिलेक्ट केल्या आणि तुम्ही म्हणताय की मला हे ऑर्डर करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही मेन्यूमध्ये दाखवलं आणि म्हणताय की मला हे ऑर्डर करायचं आहे. कसं म्हणणार? आय वॉन्ट टू ऑर्डर दिस. आय वॉन्ट टू ऑर्डर दिस. मला हे ऑर्डर करायचं आहे. ओके. आता समजा त्या व्यक्तीने तुम्हाला अजून एखादी डिश जे ती सुचवली त्या मेन्यू कार्डमध्ये की सर हे पण ट्राय करा, आणि तुम्ही म्हणताय की नको, मला हे नको आहे. कसं म्हणणार? आय डोंट वॉन्ट दॅट. आय
डोंट वॉन्ट दॅट, मला ते नको आहे. फाईन. पुढे आता बघा, तुम्ही ती डिश जी ऑर्डर करताय त्या डिश बद्दल तुम्ही एक डाऊट प्रकट करताय. काय तर हे स्पायसी आहे का, ही जी डिश आहे ही डिश स्पायसी आहे का. कसं म्हणणार, इज दिस स्पायसी, इज दिस स्पायसी, हे स्पायसी आहे का. ओके. आणि समजा ते जर स्पायसी असेल तर काय म्हणतील मग, तर दिस इज व्हेरी स्पायसी, दिस इज व्हेरी स्पायसी, हे स्पायसी आहे, हे खूप स्पायसी आहे. ठीक आहे. तो व्यक्ती तुम्हाला काय म्हटला, तर ही डिश किंवा हे खूप स्पायसी आहे. आणि तुम्हाला जे आहे ते स्पायसी फूड आवडत नाही. ठीक आहे. तुम्हाला स्पायसी फूड अजिबातच आवडत नाही आणि तुम्हाला तेच सांगायचंय की मला स्पायसी फूड आवडत नाही. कसं म्हणणार तुम्ही, तर आय डोंट लाईक स्पायसी फूड, आय डोंट लाईक स्पायसी फूड, म्हणजेच मला स्पायसी फूड आवडत नाही. ओके. पुढे आता समजा तुम्ही जेवण करताय आणि तुम्हाला जे ते पाणी हवं आहे. कसं म्हणणार, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर, मला एक पाण्याचा ग्लास हवा आहे किंवा मला एक ग्लास पाणी हवं आहे. ओके. पुढे आता समजा तुम्हाला कॉफी हवी आहे आणि तुम्ही म्हणताय काय, तर मला कॉफी हवी आहे. कसं म्हणणार, आय वॉन्ट अ कॉफी, आय वॉन्ट अ कॉफी, मला कॉफी हवी आहे. ओके. बघा आता इथे वॉन्टचा खूप जास्त यूज झालाय. ठीक आहे. वॉन्टचा बघा खूप जास्त यूज झालेला आहे प्रत्येक सेंटेन्स मध्ये. आणि प्रिव्हियस लेक्चर आपलं, ठीक आहे, याच्या आधीचं लेक्चर आपण हे वॉन्ट वरतीच बनवलं होतं. आपला स्पोकन इंग्लिश कोर्स मधला जो 23rd डे होता, 23व्या दिवसाचं लेसन, हे आपण वॉन्ट वरतीच बनवलेलं आहे. लक्षात ठेवा, वॉन्ट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त यूज केला जातो वारंवार कॉन्व्हर्सेशन मध्ये. खूप साऱ्या कम्युनिकेशन्स मध्ये फ्रिक्वेंटली, सतत, वारंवार वॉन्टचा यूज केला जातो, वॉन्ट्सचा यूज केला जातो, वॉन्टेडचा सुद्धा खूप जास्त यूज होतो. देन वॉन्ट टू, वॉन्ट्स टू आणि वॉन्टेड टू यांचा खूप जास्त सर्रास यूज केला जातो कन्व्हर्सेशन्स मध्ये. सो मी या सर्व गोष्टींवरती डिटेल्ड व्हिडिओ 23rd डे मध्ये बनवला आहे. ठीक आहे. तर आपली जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवरती जावा तुम्ही आणि 23व्या दिवसाचा व्हिडिओ पहा डिटेल मध्ये. ओके. फाईन. तर पुढे जाऊयात आपण. आता तुम्ही कॉफी ऑर्डर करत होता, काय म्हणणार, आय वॉन्ट कॉफी, मला कॉफी हवी आहे. आता समजा बघा असं झालं की तुम्हाला त्याच रेस्टॉरंटमध्ये तुमचा दुसरा एखादा फ्रेंड दिसला आणि तुम्ही त्याला जे ते अचानक पाहिलं आणि तुम्ही त्याला विचारताय काय, की तू काय खात आहेस, तू काय खात आहेस. कसं म्हणणार, व्हॉट आर यू हॅव्हिंग, व्हॉट आर यू हॅव्हिंग, तू काय खात आहेस. बघा खाण्यासंदर्भात आपल्याला एवढंच माहिती आहे की ईट म्हणजे खाणे किंवा इटिंग म्हणजे खात आहे. ठीक आहे. पण ईटिंग हे खूप जुनं झालेलं आहे, हे जुनं इंग्लिश आहे. पण हॅव किंवा हॅव्हिंग हे मॉडर्न इंग्लिश आहे. लेटेस्ट इंग्लिशमध्ये, मॉडर्न इंग्लिशमध्ये हॅव आणि हॅव्हिंग हे खाण्यापिण्यासंदर्भात यूज केले जातात. लक्षात ठेवा. ओके. तर तू आत्ता काय खात आहेस, त्यासाठी आपण हॅव्हिंग यूज करतो. इटिंगच्या ठिकाणी हॅव्हिंग यूज करत असतो आपण. ईट किंवा इटिंग पण यूज करू शकताय, पण ते जुनं झालेलं आहे. हॅव किंवा हॅव्हिंग हा लेटेस्ट आणि मॉडर्न इंग्लिश मधला आहे. फाईन. पुढे आता तो व्यक्ती काय म्हणतोय, तर मी पिझ्झा खात आहे. ठीक आहे. मी पिझ्झा खात आहे. कसं म्हणणार, आय एम हॅव्हिंग पिझ्झा, आय एम हॅव्हिंग पिझ्झा, मी पिझ्झा खात आहे. ओके. पुढे वी आर वेटिंग फॉर द ऑर्डर, वी आर वेटिंग फॉर द ऑर्डर. आता याचा अर्थ आहे की आम्ही ऑर्डरची वाट पाहत आहोत. बघा समजा असं झालं की तुम्ही ऑर्डर दिली आहे पण ऑर्डर लवकर येतच नाहीये, मग तुम्ही म्हणणार ना काय, की आम्ही ऑर्डरची वाट पाहत आहोत. ठीक आहे. आम्ही ऑर्डरची वाट पाहत आहोत. कसं म्हणणार, वी आर वेटिंग फॉर द ऑर्डर, आम्ही ऑर्डरची वाट पाहत आहोत. फाईन. किंवा तुम्हाला जर एखाद्याला असं विचारायचं की माझं फूड कुठं आहे, मी ऑर्डर दिली होती, माझं कुठं फूड आहे, कसं म्हणणार, वेअर इज माय फूड, वेअर इज माय फूड, माझं फूड कुठं आहे. ओके. पुढे नेक्स्ट
कॅन यू गिव्ह मी दिस क्विकली. आता बघा, वाट पाहताय तुम्ही, पण लवकर काय तुमचं फूड येतच नाही, तुमची ऑर्डर काय लवकर तुम्हाला मिळतच नाहीये. मग तुम्ही तिथे काउंटरला जाणार आणि काय म्हणणार की तुम्ही प्लीज मला थोडं लवकर देताल का ते. ठीक आहे, मी जी ऑर्डर दिली आहे ती तुम्ही लवकर देताल का, कसं म्हणणार तर कॅन यू गिव्ह मी दिस क्विकली, तुम्ही मला हे लवकर देऊ शकता का. फाईन. आता समजा असं झालं की वेटर जो आहे तो तुमची ऑर्डर न देता दुसऱ्या कोणाची तरी ऑर्डर घेऊन आला. ठीक आहे, दुसऱ्याच कोणाचं तरी फूड घेऊन आला वेगळं. मग तुम्ही काय म्हणणार की हे माझं नाहीये. बरोबर, काय म्हणणार तुम्ही, हे माझं नाहीये. कसं म्हणणार ते तर दिस इज नॉट माइन, दिस इज नॉट माइन, हे माझं नाहीये, ही माझी ऑर्डर नाहीये. ओके, पुढे. आता समजा असं झालं की तुम्ही एक चमचा घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला एक चमचा जो आहे तो दिलेला आहे, पण तुम्हाला अजून एक चमचा हवा आहे खाण्यासाठी. कसं म्हणणार तुम्ही, आय वॉन्ट वन मोर स्पून, आय वॉन्ट वन मोर स्पून, म्हणजेच मला अजून एक चमचा हवा आहे. ओके, फाईन. आता समजा बघा, तुम्हाला जे येते ते फूड खूप आवडलं, कसं म्हणणार तुम्ही, आय रिअली लाईक दिस, आय रिअली लाईक दिस, मला हे खरंच खूप आवडलं, मला हे खरंच आवडलं. फाईन. पुढे. आता समजा असं झालं की तुम्ही जे जेवण केलं त्या जेवणाची तुम्हाला टेस्ट आवडली नाही, त्या जेवणाची तुम्हाला क्वालिटी आवडली नाही. मग तुम्ही हेच कसं सांगणार की मला जेवण आवडलं नाही, तर तुम्ही म्हणणार आय डिडंट लाईक दिस, आय डिडंट लाईक दिस, मला हे आवडलं नाही, मला हे जेवण आवडलं नाही. ओके. आता समजा बघा, आता तुम्ही बिल मागताय, कसं म्हणणार तुम्ही, गिव्ह मी दी बिल प्लीज, गिव्ह मी दी बिल प्लीज, मला प्लीज बिल द्या. ओके, मला प्लीज बिल द्या. किंवा काय म्हणणार तुम्ही, हाऊ मच इज द बिल, हाऊ मच इज द बिल, बिल किती झालं आहे. ओके, किती अमाऊंटची बिल जे ते पे करायचं आहे मला. फाईन. पुढे. आता तुम्ही विचारताय त्या व्यक्तीला की तुम्ही कार्डचं पेमेंट जे ते ऍक्सेप्ट करता का, तुम्ही कार्ड पेमेंट ऍक्सेप्ट करता का. कसं म्हणणार, डू यू ऍक्सेप्ट कार्ड्स, डू यू ऍक्सेप्ट कार्ड्स, तुम्ही कार्ड्स ऍक्सेप्ट करता का, किंवा तुम्ही कार्ड पेमेंट ऍक्सेप्ट करता का. ओके. सो हे तर काय होतं आपलं, तर हे कॉन्व्हर्सेशन होतं आपलं कशाचं, तर रेस्टॉरंट मधलं. ओके. तर आपण आता फोन किंवा कॉलिंगवरचं कॉन्व्हर्सेशन पाहणार आहोत. ओके, त्याआधी एक महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी बघा, आपण एमपीएससी इंग्लिश अशी 60 डेजची फ्री सिरीज जे ते लॉन्च केलेली आहे. हा 60 डेजचा एमपीएससीच्या इंग्लिश पेपर्सचा आपण कोर्स जो आहे तो लॉन्च केला आहे. खूप डिटेल्ड कोर्स लॉन्च केला आहे. सो ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे एमपीएससी इंग्लिश शिकण्याचा, किंवा अशा ॲस्पिरंट्स की जे एमपीएससीची एक्झाम देत आहे आणि त्यांना इंग्लिश खूप हार्ड चाललं आहे, सो अशा सर्वच लोकांसाठी आपण एमपीएससी इंग्लिश अशी 60 डेजची फ्री सिरीज आहे ती सुरू केली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम डीपमध्ये ग्रामर जे ते शिकवणार आहे. तसेच बघा, आपल्या एमपीएससीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये काही असे खूप अवघड प्रश्न असतात, कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात, जे की मुद्दाम दिले जातात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. सो अशा प्रकारच्या कन्फ्युजिंग गोष्टींबद्दल किंवा ट्रॅप्स बद्दल सुद्धा मी चर्चा केलेली आहे त्या कोर्समध्ये. ठीक आहे. सो ज्यांनी हा जो कोर्स आहे तो पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये लिंक जे आहे ते पेस्ट केली आहे. तुम्ही लिंकवरती क्लिक करा व आपला तो जो कोर्स आहे एमपीएससी इंग्लिशचा तो तुम्ही पाहून घ्या. तसेच बघा, आपण हा जो 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स जो लॉन्च केला आहे त्याचे जर इतर डेजचे व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओज आहे ते पाहून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे या कोर्सची आणि कमेंट बॉक्समध्ये एक लिंक आहे. सो लिंकवरती क्लिक करा आणि हा कोर्स पाहून घ्या. बघा, सगळ्यांनाच इंग्लिश बोलता यावं, खास करून महाराष्ट्रामधील आपली लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे अशा सर्वांसाठी आपण हा कोर्स जो आहे तो लॉन्च केला आहे. जेणेकरून जे काही आपल्याला अडथळे येतात इंटरव्ह्यूजमध्ये किंवा डेली लाईफमध्ये आपल्याला जे अडथळे येतात किंवा आपल्याला असं वाटतं की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये इंग्लिश बोलता येत नसल्यामुळं, सो अशा सर्व लोकांसाठी आपण हा 30 डेजचा फ्री स्पोकन इंग्लिश कोर्स लॉन्च केला आहे. आणि हा आपला खूप प्रामाणिक प्रयत्न आहे की सर्वांनाच इंग्लिश यावं
अशी खरंच सदिच्छा आहे, तर त्या सदिच्छेने आपण हा कोर्स जो आहे तो लॉन्च केला आहे. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कोर्स पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली प्लेलिस्ट किंवा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. ओके. आणि आपल्या चॅनलला जर अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन जे ते ऑन करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच जे ते मिळून जाईल. ओके. कारण की इथून पुढे आपण इंटरव्ह्यू स्किल्सची सुद्धा सिरीज सुरू करणार आहे. तसेच अशाच प्रकारच्या कॉन्व्हर्सेशन्सची आणि डेली लाईफ किंवा डेली प्रॅक्टिस कम्युनिकेशनची आपण सिरीज जे ते स्टार्ट करणार आहोत. ओके. सो स्टे ट्यून. फाईन. सो आता आपण ज्यावेळेस आपण कन्व्हर्सेशन करत असतो कॉलवरती, फोन कॉलवरती, त्यावेळेस कसं बोलायचं हे पाहणार आहोत. ओके. आता बघा, सपोज तुम्ही एखाद्याला कॉल लावला आणि तुम्हाला आवाज कळत नाही की कोण बोलतंय ते, कसं म्हणणार तुम्ही की कोण बोलतंय? हॅलो, हु इज स्पीकिंग? हॅलो, हु इज स्पीकिंग? ठीक आहे. हॅलो, कोण बोलत आहे? ठीक आहे. हॅलो, कोण बोलत आहे? आता समजा तुम्हाला तुमच्या मित्राला हे विचारायचंय कॉलवरती की तू कोठे आहेस? ओके. तू कोठे आहेस कसं म्हणणार? वेर आर यू? वेर आर यू? तू कोठे आहेस? फाईन. तू काय करत आहेस कसं म्हणणार तुम्ही? तू काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? फाईन. तर समजा असं झालं की तुम्ही बोलताय पण त्याला आवाजच ऐकू जात नाही, तो हॅलो हॅलो हॅलोच बोलतोय. ओके. तुम्ही काय म्हणणार की हॅलो, माझा आवाज येतोय का? तू मला ऐकू शकतोस का? माझा आवाज येतोय का तुला? कसं म्हणणार? कॅन यू हिअर मी? कॅन यू हिअर मी? माझा आवाज येतोय का? किंवा तू मला ऐकू शकतोय का? ठीक आहे. माझा आवाज येतोय का? आणि समजा तुमचा आवाज येत असेल त्याला, तर तो काय म्हणणार? येस आय कॅन हिअर यू. येस आय कॅन हिअर यू. हो, मी तुला ऐकू शकतो. हो, तुझा आवाज येतोय. आणि नसेल आवाज येत तर मग काय म्हणणार? नो आय कांट हिअर यू. नो आय कांट हिअर यू. नाही, मी तुला ऐकू शकत नाहीये. नाही, तुझा आवाज येत नाहीये. ओके. पुढे आता आवाज ब्रेक होतोय सारखा सतत, मग काय म्हणणार तुम्ही की आवाज जो तो क्लिअर येत नाही ऐकू? युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर. युअर व्हॉइस इज नॉट क्लिअर. तुझा आवाज जो आहे तो क्लिअर नाहीये. ठीक आहे. तुझा आवाज क्लिअरली ऐकू येत नाहीये. फाईन. पुढे आता समजा आवाज वगैरे क्लिअरली ऐकू आला, आता तुम्ही कामाचं बोलताय काय, तर आर यू ॲट होम? आर यू ॲट होम? तुम्ही तुमच्या फ्रेंडला हे विचारताय की तू घरी आहेस का? काय विचारताय तुम्ही? तू घरी आहेस का? कसं म्हणणार? आर यू ॲट होम? तू घरी आहेस का? आता तो जर घरी असेल तर तो काय म्हणेल? येस आय एम ॲट होम. येस आय एम ॲट होम. हो, मी घरी आहे. ठीक आहे. हो, मी घरी आहे. आता तुम्ही त्याला विचारताय काय, तर तू बिझी आहेस का? तू बिझी आहेस का? कसं म्हणणार? आर यू बिझी? आर यू बिझी? तू बिझी आहेस का? आता बघा, समजा तो जर बिझी असेल तर तो काय म्हणेल? येस आय एम बिझी राईट नाव. येस आय एम बिझी राईट नाव. हो, मी आता बिझी आहे. जर तो बिझी असेल तर असं बोलेल. किंवा तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की तुम्ही बिझी आहात का, आणि तुम्ही जर बिझी असताल तर कसं म्हणणार तुम्ही? येस आय एम बिझी राईट नाव. हो, मी आता बिझी आहे. आणि नसेल बिझी तर कसं म्हणायचं? नो आय एम नॉट बिझी राईट नाव. नो आय एम नॉट बिझी राईट नाव. नाही, मी आता बिझी नाहीये. फाईन. पुढे आता बघा, बिझी आहे असं म्हटला तो, मग तुम्ही काय म्हणणार त्याला की तू थोड्या वेळाने कॉल करशील का? तू थोड्या वेळाने कॉल करशील का? हे कसं म्हणायचं? कॅन यू कॉल मी लेटर? कॅन यू कॉल मी लेटर? तू मला नंतर किंवा थोड्या वेळाने कॉल करशील का? ओके. आता त्याला असं म्हणायचंय की हो, मी थोड्या वेळाने कॉल करेल. कसं म्हणणार? येस आय विल कॉल यू लेटर. येस आय विल कॉल यू लेटर. हो, मी तुला थोड्या वेळाने कॉल करेल. ओके. आता समजा त्याने तुम्हाला थोड्या वेळाने कॉल पण केला,
मग तुम्ही बोलता एकमेकांच्या सोबत, तुम्ही त्याला असं म्हणताय की मला तुझ्यासोबत जे ते बोलायचं आहे, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. कसं म्हणणार तुम्ही? आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. ओके. आता तुम्ही जर त्याला असं म्हटलं एकदम सिरियसली मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, त्याला असं वाटणार की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग समजा तुम्हाला जर एखादा व्यक्ती असं म्हटला की मला तुमच्यासोबत बोलायचंय आणि तुम्हाला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि मग तुम्हाला हे विचारायचंय काय काय झालं. ठीक आहे, काय झालं कसं म्हणणार? व्हॉट हॅपन्ड. व्हॉट हॅपन्ड म्हणजेच काय झालं. ओके. समजा तुम्हाला विचारलं काय झालं, कसं म्हणणार? व्हॉट हॅपन्ड. काय झालं. पुढे इज देअर एनी प्रॉब्लेम. इज देअर एनी प्रॉब्लेम म्हणजेच काय तर काही प्रॉब्लेम आहे का. काही प्रॉब्लेम आहे का. तर बघा एखाद्याला विचारायचंय की काही प्रॉब्लेम आहे का, कसं म्हणणार? इज देअर एनी प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम आहे का. फाईन. आणि समजा प्रॉब्लेम असेलच खरं तर मग काय म्हणणार? येस देअर इज अ प्रॉब्लेम. येस देअर इज अ प्रॉब्लेम. हो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हो एक प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम नसेल काय म्हणायचं? नो देअर इज नो प्रॉब्लेम. नो देअर इज नो प्रॉब्लेम. नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये. फाईन. पुढे आता समजा असं झालं की तुम्हाला तुमच्या फ्रेंडला भेटायचंय. ठीक आहे, फ्रेंडला भेटायचंय. मग आधी आपण काय करणार? विचारणार ना समोरच्या व्यक्तीला की थोडा वेळ आहे का तुझ्याकडे. ठीक आहे, तुझ्याकडे वेळ आहे का. कसं म्हणणार? डू यू हॅव टाइम. डू यू हॅव टाइम. तुझ्याकडे वेळ आहे का. तुझ्याकडे वेळ आहे का. समजा वेळ असेल तर मग काय म्हणायचं? येस आय हॅव टाइम. येस आय हॅव टाइम. हो माझ्याकडे वेळ आहे. जर त्या व्यक्तीकडे वेळ असेल तर तो काय म्हणणार? येस आय हॅव टाइम. हो माझ्याकडे वेळ आहे. आणि समजा वेळ नसेलच तर तो काय म्हणेल किंवा आपल्याकडे वेळ नसेल तर मग आपण काय म्हणायचं? तर नो आय डोंट हॅव टाइम. नो आय डोंट हॅव टाइम. नाही माझ्याकडे वेळ नाहीये. फाईन. पुढे आता तो म्हटला तुम्हाला काय की हो माझ्याकडे वेळ आहे. मग तुम्ही काय म्हणणार? मला तुला भेटायचंय. बरोबर, मला तुला भेटायचं आहे. कसं म्हणायचं? आय वॉन्ट टू मीट यू. आय वॉन्ट टू मीट यू. मला तुला भेटायचं आहे. ओके, मला तुला भेटायचं आहे. टेल मी वेअर यू आर. टेल मी वेअर यू आर. आता बघा कुठे आहे हे तुम्हाला विचारायचंय. ठीक आहे, तुम्ही आधी काय म्हटलात की आय वॉन्ट टू मीट यू म्हणजेच काय तर मला तुला भेटायचंय. आणि मग तुम्ही त्याला हे पण विचारणार आहात काय की कोठे आहेस हे सांग. कसं म्हणणार? टेल मी वेअर यू आर. तू कोठे आहेस हे मला सांग. ओके. आता तो व्यक्ती म्हणतोय की मी ऑफिसमध्ये आहे. मी ऑफिसमध्ये आहे. कसं म्हणणार? आय एम इन दी ऑफिस. आय एम इन दी ऑफिस म्हणजेच काय तर मी ऑफिसमध्ये आहे. फाईन. आता जिथे कुठे असेल ते लोकेशन इथं मेन्शन करायचं आहे. ऑफिस झालं, घर झालं, व्हॉटएव्हर शेवटी मेन्शन करा. आता तुम्ही त्याला हे विचारणार की तुझं ऑफिस कुठे आहे. बरोबर, कारण की ऑफिसला भेटायला जायचंय ना त्याला. सो कसं म्हणायचं? वेअर इज युअर ऑफिस. वेअर इज युअर ऑफिस म्हणजेच तुझं ऑफिस कुठे आहे. तुझं ऑफिस कुठे आहे. ओके. आता तो काय करणार मग तुम्हाला? लोकेशन सेंड करणार. बरोबर, मग तो तुम्हाला काय म्हणतोय तर मी तुला लोकेशन सेंड करत आहे. ओके, तो तुम्हाला काय म्हणतोय? मी तुला लोकेशन सेंड करतोय. किंवा तुम्हाला जर एखाद्याला हे म्हणायचंय की मी तुला लोकेशन सेंड करतोय, कसं म्हणणार? आय एम सेंडिंग यू द लोकेशन. आय एम सेंडिंग यू द लोकेशन म्हणजेच मी तुला लोकेशन सेंड करतोय. फाईन. आता लोकेशन सेंड झाली मग काय म्हणणार तो तुम्हाला? डिड यू गेट द लोकेशन. डिड यू गेट द लोकेशन म्हणजेच काय तर तुला लोकेशन मिळाली का. ओके, समजा आपण लोकेशन पाठवलं एखाद्याला आणि आपल्याला विचारायचंय की तुम्हाला जी लोकेशन पाठवली ती तुम्हाला मिळाली का. आपण काय म्हणणार? डिड यू गेट द लोकेशन. तुला
लोकेशन मिळाली का किंवा तुम्हाला लोकेशन मिळाली का. पुढे जर लोकेशन मिळाली तर आपण काय म्हणणार, हो मला लोकेशन मिळाली. कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, येस आय गॉट द लोकेशन. येस आय गॉट द लोकेशन म्हणजेच हो मला लोकेशन मिळाली, हो मला लोकेशन भेटली. फाईन. तर बघा आपण अशा 3 सिच्युएशन्स घेतल्या आज कम्युनिकेशन करण्यासाठी. फर्स्ट वाली काय होती तर शॉपिंगची, सेकंड वाली रेस्टॉरंटची, थर्ड वाली सिच्युएशन होती फोन कॉल वरची. ओके. सो आपण या संपूर्ण कोर्समध्ये खूप जास्त प्रॅक्टिकल वे मध्ये एकदम सेंटेन्सेसच्या प्रॅक्टिस मधून इंग्लिश शिकत आहोत. बघा मी तुम्हाला कुठलाच ग्रॅमॅटिकल फॉर्म्युला दिला नाही, कुठल्याच लेंदी किंवा किचकट कन्सेप्ट लिहून दिल्या नाहीत बोर्डवरती. बरोबर. एकदम सोप्या पद्धतीने एकदम इझी मेथडने आपण काय करतोय तर इंग्लिश शिकतोय आणि हाच नॅचरल वे आहे इंग्लिश शिकण्याचा. तुम्ही जर या वेने इंग्लिश शिकत राहिलात, प्रॅक्टिस करत राहिलात तर 101% तुम्ही एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बनणार आहात. ओके. सो आपल्या चॅनलला जे ते सबस्क्राईब करून ठेवा. इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमीच्या डेली व्हिडिओजला फॉलो करा. जे काही तुम्हाला प्रॅक्टिस दिलेली असते ती प्रॅक्टिस तुम्हाला माझ्या मागे रिपीट करायची आहे. जर तुम्ही असं चालत राहिलात तर 101% तुम्हाला एकदम ॲक्युरेट रिझल्ट मिळणार आहेत आणि तुम्ही एक फ्लुएंट स्पीकर बनणार आहात. जसं की तुम्हाला डे 1लाच प्रॉमिस केलं होतं की तुम्ही जर आपले 30 डेजचे स्पोकन इंग्लिश कोर्सच्या व्हिडिओज जर पाहिले, तुम्ही आपल्या लेसन्सचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुमचं इंग्लिशचं फ्लुएन्सी निश्चितच वाढणार आहे. तुम्ही निश्चितच एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बनणार आहात. ओके. सो आपला हा जो कोर्स आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुम्हाला जर लेसन आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आवर्जून कमेंट करा. बिकॉज बघा तुमचे हे जे कमेंट्स आहेत हे आम्हाला सतत प्रेरित करतात, मोटिवेट करतात नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी किंवा नवीन नवीन सिरीज लॉन्च करण्यासाठी. ओके. सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून अशा महत्त्वाच्या सिरीज, असेच महत्त्वाचे लेसन्स जे ते मी अपलोड करणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. ओके. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन जे ते ऑन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी.